कौतुक आणि मुलांचं. मॅडम, ते डोक्यावर नाहीत का बसणार? हो, हे एक वाक्य जेव्हा मी चाइल्ड पॅरेंट काउन्सिलिंग दरम्यान पालकांच्या आणि मुलांच्या बॉन्ड फॉर्मेशनवर काम करत असते आणि पालकांना आपल्या पाल्यांचं कौतुक करायला सांगते, तेव्हा सतत माझ्या कानावर पडतं. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज आपण भारतीय पालकांमध्ये मुलांचं कौतुक करण्याची इतकी भीती का, या विषयावर बोलणार आहोत. आपण शेजारी जातो किंवा नातेवाईकांकडे जातो आणि त्यांची मुलं आपल्याला एखादी कृती करून दाखवतात. अगदी वेडी वाकडी असेल तरी आपण भरभरून कौतुक करतो. पण तीच गोष्ट जेव्हा आपल्याला आपल्या घरी आपल्या पाल्यांसोबत करायची वेळ येते, तेव्हा आपल्यामध्ये किंचितसा संकोच दिसून येते किंवा भीती दिसून येते. हे का, ह्याचं कारण शोधताना काही कारणं माझ्या समोर आली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये मुलांनी आज्ञाधारक असावं, विनयशील असावं, ह्यावर दिला गेलेला अतोनात असा भर. आता मुलांना आज्ञाधारक बनवायचं आहे म्हणजे शिस्त हवी, आणि शिस्त लावायची आहे म्हणजे कौतुक करून नाही चालणार, हा भारतीय माइंडसेट. दुसरी गोष्ट म्हणजे तुलनात्मक मानसिकता. तुलनात्मक मानसिकतेसाठी कारण म्हणजे स्पर्धात्मक शिक्षण प्रणाली आणि सामाजिक दबाव, तो म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जी पॅरेंटिंग अनुभवत आलोय किंवा मोठं झालोय, त्यामध्ये कठोर वातावरणावर जास्त भर होता, जिथे आपल्याला कौतुकापेक्षा जास्त दुरुस्तीवर भर दिला गेला. कुठे ना कुठे तोच पॅटर्न आपण आपल्या पाल्यांसोबत रिपीट करू इच्छितो किंवा अनाहूतपणे तो केला जातो. पण पालकांनो, कौतुक किंवा ॲप्रिसिएशन योग्य वेळी आणि योग्य शब्दात केली तर ती मुलांना बिघडवत नाही, तर ती मुलांना सशक्त, जागरूक आणि प्रेरित बनवते. योग्य शब्दात मिळालेलं ॲप्रिसिएशन आपल्या मुलांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सकारात्मकपणे सामोरं जाण्याची क्षमता प्रदान करतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी हेल्दी ग्रोथ माइंडसेटसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ॲप्रिसिएशनमधून मुलांना मिळतं काय, तर पालक आणि पाल्य यांच्यातला जो बॉन्ड आहे, जो बंध आहे, तो सुदृढ किंवा उबदार होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चुका स्वीकारण्याची आणि चुका सुधारवण्याची क्षमता तयार करायला मदत करतं. तिसरं म्हणजे भविष्यात येणारी संकटं, आव्हानं पेलण्याची ताकद देतं किंवा आत्मविश्वास देतं. आता योग्य वेळी आणि योग्य शब्दात मुलांचं कौतुक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर जे कौतुक किंवा ॲप्रिसिएशन आपण करतोय ते स्किल बेस असावं. म्हणजेच तू खूप हुशार आहे हे सतत म्हणायची गरज नाही आहे, तर तू जे प्रयत्न करतोय त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. मुलांमध्ये रोज अगदी 10%, 20%, अगदी छोट्या छोट्या सुधारणा ज्या आपल्याला दिसून येतात, त्याला पालक म्हणून सेलिब्रेट करायला शिका. मुलं तीच गोष्ट परत परत करू इच्छितात, ज्यासाठी त्यांना कौतुक मिळतं. दॅट इज पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट. म्हणून एखादी चांगली कृती जर मुलांकडून परत परत करू घ्यायची आहे, तर त्यांचे छोटे छोटे प्रयत्न सेलिब्रेट केले गेले पाहिजे. आपण आपल्या कुटुंबांमध्ये एक ॲप्रिसिएशन रिच्युअल तयार करू शकतो. म्हणजेच अगदी 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनटं आपण मुलांच्या कौतुकासाठी राखून ठेवू शकतो. ते 1.5 मिनटं, 2 मिनटं कोणते असावेत, जसं की मुलं शाळेतून येतात किंवा झोपायच्या आधी ते आपल्यासोबत थोडेसे अटॅच असतात, तो 1-1.5 मिनटं आपण त्यांच्या कौतुकासाठी राखून ठेवूया. पालकांनो, तुम्ही जे शब्द मुलांना देताय ते शब्द हळूहळू आपल्या मुलांचा आतला आवाज बनत चालले, आणि आतला आवाज त्यांच्या सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सशक्त सेल्फ एस्टीम असणारी मुलं हेल्दी आयडेंटिटी फॉर्मेशनमध्ये सक्सेसफुल राहतात. आपल्या आजूबाजूच्या आपल्या मुलांबद्दल काय विचार करतात, ह्यापेक्षा आपले पाल्य स्वतःबद्दल कोणता विचार करतात, कसा विचार करतात, स्वतःला कोणत्या चष्म्यातून बघतात, ह्याकडे पालक म्हणून लक्ष देणं आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. म्हणून पालकांनो, एक पाऊल पुढे टाकूयात, न संकोचता, न घाबरता आपल्या पाल्यांचं
योग्य शब्दात कौतुक करून त्यांच्या हेल्दी आयडेंटिटी फॉर्मेशनसाठी त्यांची मदत करूयात. धन्यवाद.